मित्रांनो नमस्कार. आपलं स्वागत आहे आजच्या मालिकेच्या एपिसोडमध्ये तू ही रे माझा मितवा. तर आपण पाहत आहोत की अर्णव आणि ईश्वरी हे सकाळपासून ऑफिसमध्ये एकमेकांना बोलत नाही आहेत आणि ईश्वरीने ठरवलं आहे की आता अर्णवसोबत कट्टी करायची. म्हणून ईश्वरी ही अर्णवसोबत चिठ्ठी देते आणि चिठ्ठीमध्ये लिहून देते, असं तोंडाने बोलत नाही. आणि हे अर्णवला बघून खूपच राग येतो. म्हणून अर्णव म्हणतो की तुला बोलायचं तर बोल, नाही तर बोलू नको. इकडे आकाश आणि कल्याणी या दोघांना असं वाटतं की अर्णवने आणि ईश्वरीने एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. म्हणून ईश्वरी आणि आकाश ठरवतात की आपण ह्या दोघांची जी कट्टी आहे ती कट्टी बंद करायची आणि आता या दोघांना एकमेकांसोबत बोलतं करायचं. म्हणून ईश्वरी आणि अर्णवला बोलणं करण्यासाठी आकाश आणि कल्याणी पुढाकार घेतात. आता नक्कीच आपण आता ही जे स्टोरी पाहणं आहे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तुम्हाला या स्टोरी बघून नेमकं कसं वाटतं, काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहण्यासाठी मिळत राहतील. इकडे मामी हे पाहत असते की मालिकेमध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो. कारण की भाच्याने लग्न केलेलं नसतं आणि ती मामी भाच्याला म्हणत असते की तू आता लग्न करून घे. जर तू लग्न नाही केलंस तर तुला खाण्यापिण्याचे वांदे हे तयार होत असतात. म्हणून आता मामीने भाच्याला सांगितलं आहे की तू कशा प्रकारे लग्न करून तुझा संसार हा चांगल्या प्रकारे केला पाहिजे. मग आकाश अर्णवला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की तू ईश्वरीसोबत बोल. परंतु अर्णव हा आकाशला सांगतो की अरे मी तिचा बॉस आहे आणि तिने माझ्यासोबत बोललं पाहिजे. परंतु आकाश म्हणतो असं नाही, तुला हे ईश्वरीला समजून घ्यावं लागेल आणि तिच्यासोबत बोलणं करावेच लागेल. आणि कल्याणीसुद्धा ईश्वरीला सांगते की तू सुद्धा अर्णवसोबत बोलणं करून घे. परंतु ईश्वरी ही कल्याणीला सांगते की तू मला समजावून सांगू नकोस, मला समजत आहे काय करायचं आहे आणि काय नाही ते. तू तुझं काम बघ, मी माझं काम बघते आणि मला वेळ नाही आहे, असं म्हणून ईश्वरी ही निघून जाते. आणि पुन्हा एकदा कल्याणी आणि आकाशचा जो ईश्वरी आणि अर्णवला यांना बोलता करण्याचा डाव असतो तो फसतो. आणि ताण करून ईश्वरी ही अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याच्या हातात फाईल देते आणि नुसतं खुणावून सांगते की इथे साईन करा. त्याच वेळेमध्ये आकाश आणि कल्याणी हे दरवाजामधून डोकावून पाहत असतात की हे दोघं एकमेकांसोबत बोलत आहेत का नाही ते. परंतु ईश्वरी ही फक्त अर्णवच्या हातामध्ये फाईल देते आणि फक्त म्हणते, खुणावून सांगते की याच्यावरती साईन करा. पण आकाश काय साईन करण्यास तयार नसतो. अर्णवला वाटतं की ईश्वरीने माझ्यासोबत बोलून मला सांगावं, कारण की ती त्याची पर्सनल असिस्टंट असते. आणि म्हणून त्याच वेळेमध्ये अर्णव हा खुर्चून उठतो आणि कल्याणीला जोरात ओढतो. तू माझी PA आहेस आणि PA असल्यामुळे तुला माझ्यासोबत बोलावेच लागेल. आणि तुला जर माझ्यासोबत बोलायचं नसेल तर तू जे मला
जी गिफ्ट म्हणून जे लॉकेट दिलेलं आहे हे लॉकेट मी आता फेकून देणार आहे. आणि असं म्हणून तो लॉकेट काढतो आणि फेकून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि म्हणते, हे असं काय, तुम्ही लॉकेट कसं काय माझं फेकू देऊ शकता. आणि अशा प्रकारे ईश्वरी अर्णवसोबत बोलतं होण्यास भांडणाच्या माध्यमातून बोलते. आणि हे आकाश आणि कल्याणी दोघेजण दरवाजामधून पाहत असतात आणि हसतात. आणि ईश्वरी मग अर्णवला खूप मोठ्याने जोरात भांडते की तुम्ही माझं लॉकेट काढलं कसं काय आणि फेकून देऊ कसं काय राहिलात. आणि पुन्हा एकदा ईश्वरी अर्णवच्या हातामधून लॉकेट घेते आणि जिथे अर्णवने लॉकेट काढलं होते त्या ठिकाणी पुन्हा हे लॉकेट ठेवून देते. आणि अशा प्रकारे ईश्वरी आणि अर्णवचा जो अबोला झालेला असतो तो भांडणाच्या माध्यमातून सुटतो. आणि हे पाहून कल्याणी आणि आकाश दोघेजण खूप खुश होत असतात. आणि मग आकाश आणि कल्याणी तिथून निघून जातात. आणि मग ईश्वरीला अर्णव सांगतो की जर तुला माझं पर्सनल असिस्टंट PA म्हणून राहायचं असेल तर तुला माझ्यासोबत बोलावेच लागेल. आणि जर बोलायचं नसेल तर तुला ऑफिसमधून मी कामावरून काढून टाकेल. तुला इथे काम करण्याची कुठलीही गरज नाही, अशा कडक शब्दामध्ये तिला सुनावतो. आणि हे ऐकून ईश्वरी खूप रागावते आणि ऐकतच राहते. आणि त्याच वेळेस दुसरीकडे आकाश आणि कल्याणी या दोघांना खूप आनंद झालेला असतो की ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोबत बोलते झालेले आहेत. आणि हेच बोलत असताना दोघं एकमेकांसोबत खळखळून हसतात. आणि तेवढ्यात आकाश ईश्वरीला टाळी देण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरीसुद्धा लाजून टाळी देते. आणि तेवढ्यात तिला वाटतं की आपण आता खूपच पुढं चाललेलो आहे. असं म्हणून दोघेजण आपापल्या कामामध्ये निघून जातात. इकडे ऑफिसमध्ये अर्णवच्या ऑफिसमध्ये ईश्वरीचं आणि अर्णवचं भांडण मिटलं आणि ईश्वरी बाहेर स्टाफ रूममध्ये येते. तेवढ्यात अर्णवचे मामा हे ऑफिसमध्ये येतात आणि सर्व स्टाफला आमंत्रण देतात की उद्या गौरी पूजनाचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी घरी आवर्जून गौरी पूजनाच्या कार्यक्रमाला यायचं आहे. अशा प्रकारे हे सगळ्यांना निमंत्रण देतात. आणि हे मामा आणि मामी दोघंजण ऑफिसमध्ये येत असतात, परंतु मामी ही मामासोबत नसते, ती लावण्याच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. आणि अशा प्रकारे मामा हे ऑफिसमधल्या सर्व स्टाफना विनंती करतात आणि त्यांना उद्या गौरी पूजनानिमित्त इन्व्हाइट करतात घरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. अशा प्रकारे मामा सगळ्यांना माहिती दिल्यानंतर आणि सगळ्यांना सांगितल्यानंतर तिथून निघून जातात. आणि सर्व स्टाफ त्यांना हो आम्ही नक्की उद्या तुमच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त येऊ असं सांगतात. इकडे मामी आणि लावण्या
या दोघींचं कंपनी ताब्यात घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल या गोष्टीवरती दोघींचे विचारविनिमय चालू असतात, चर्चा असतात आणि ह्या चर्चा बंद खोलीच्या दाराआड या दोघींचा प्लॅन चालू असतो. आणि तेवढ्यामध्येच लावण्याच्या ऑफिसमध्ये जी त्यांच्या ऑफिसची मोलकरीण असते ती मोलकरीण त्यांना चहा घेऊन येते आणि चहा घेऊन येत असतानाच जी मामीची जी प्लॅनिंग आहे कंपनी ताब्यात घेण्याची ती प्लॅनिंग ही मोलकरीण ऐकते आणि तिथंच तिने जे ऐकलेलं असतं हे मामीला आणि लावण्याला माहिती नसतं की तिने हे ऐकलं आहे. परंतु मामीला वाटतं की त्या मोलकरणीने आपल्या सर्व गप्पा गोष्टी ऐकल्या आहेत आणि म्हणून ती मोलकरणीला खूप खडेबोल सुनावते आणि अशा प्रकारे मग ती मोलकरीण रडकुंडीला येते आणि त्या क्षणी ती लावण्याला म्हणते की तुम्ही मामीला सांगा की मी असं काही ऐकलेलं नाही आणि तुम्ही मला असं काही वाईट बोलू नका. आणि अशा प्रकारे मग त्या दोघी लावण्या आणि मामी मोलकरणीला समजावून सांगतात. तर अशा प्रकारचं हे आजचा भाग होता.